मराठी, ते धडक ते धडक. 9वी 10वी 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे विटा मध्ये लोकप्रिय ठरलेली अकॅडमी आता तासगाव मध्येही श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स तासगाव. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. खुसगावात द्राक्ष बागेतून तब्बल 3 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आलाय. तासगाव पोलिसांनी मोठी यंत्रणा राबवत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत 15 किलोहून अधिक वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी खुसगाव येथील वसंत भीमराव गुंजरे याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यात सुरू असलेल्या नशामुक्ती अभियान अंतर्गत तासगाव पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत एक मोठी कारवाई केली आहे. खुसगाव तालुका तासगाव येथील एका शेतातील द्राक्ष बागेत आंतरपीक म्हणून बेकायदेशीरपणे लागवड केलेली तब्बल 3,05,100 रुपये किमतीची कॅनबिज गांजा सदृश्य वनस्पतीची झाडे पोलिसांनी जप्त केली आहेत. या कारवाईत 15 किलोहून अधिक वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून 57 वर्षीय संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. वसंत भीमराव गुंजले, वय 57 वर्षे, राहणार खुसगाव असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल टकले यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल विवेक यादव यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की खुसगाव ते वाघजाई रोडवरील द्राक्ष बागेत गांजाची बेकायदेशीर लागवड करण्यात आली आहे. सदर माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विशाल टकले यांनी तात्काळ पथक तयार करून संबंधित द्राक्ष बागेत छापा टाकला. पोलिसांनी बागेची पाहणी केली असता द्राक्ष बागेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 3 ते 4 फूट उंचीची ओलसर पाने असलेली आणि उग्र वास असलेली कॅनबिज गांजा सदृश्य एकूण 8 झाडे लावलेली आढळून आली. पोलिसांनी ही सर्व 8 झाडे मुळासकट जप्त केली. त्याचे एकूण वजन 15 किलो 255 ग्रॅम भरले असून प्रति किलो 20,000 रुपये दराने एकूण 3,05,100 रुपये किमतीचा हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संतोष भीमराव माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी वसंत गुंजले याच्या विरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे तासगाव तालुक्यात अंमली पदार्थांची शेती करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचावाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध तर नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदना रहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एससी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते